शिवाई न्यूजमध्ये स्वागत आहे। काल एक मोठी अशी कारवाई जुन्नरमध्ये झालेली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA काल मध्यरात्री पहाटे 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत जुन्नर शहरातील माई मोहल्ला या ठिकाणी छापासत्र राबवलं होतं आणि जो काही पाठीमागे एक हल्ला झाला होता आपल्या भारतावर, जो ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर भारताने मोहीम उघडली, त्या दरम्यान आपल्या भारतीय जे काही महत्त्वाची जी काही शासकीय संकेतस्थळं आहे त्याच्यावर सायबर अटॅक देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्याच अनुषंगाने एक गुन्हा देखील दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचं लिंकेज या जुन्नर शहरापर्यंत येऊन पोचलं। जुन्नर शहरातलं माई मोहल्ला नावाचे एक भाग आहे, त्या ठिकाणी एका घरावर मध्यरात्रीच्या सुमारास NIAने छापा टाकला आणि त्यामध्ये असलेला एक मुलगा आहे, त्याचं 20 वर्ष वय आहे। त्याने हे सगळं सायबर वगैरे त्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी त्याची कसून अशी तब्बल 4 तास चौकशी केली। त्या चौकशीमध्ये त्याच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप देखील पोलिसांनी NIAने ताब्यात घेतलेला आहे, परंतु त्याला अटक झाल्याची माहिती अद्यापर्यंत नाही। बहुतेक त्याला अटक झाली नाही, त्याची चौकशी करण्यात आली। तर त्यांनी असं सांगितलं, आम्हाला जी सूत्रांकडून माहिती मिळाली की माझा जो ॲक्सेस आहे तो दुसऱ्याने घेतला होता, त्याचा माझा काही संबंध नाही। तरी देखील हा तपास सुरू आहे। तर ही जी कारवाई झालेली आहे ही जुन्नरमध्ये झाली, तर देशभरामध्ये देखील गुजरातमधल्या नाडियाडमध्ये झालेली आहे, तेलंगणमधले रामागुंडम इथं झालेली आहे, बिहारमधल्या गोपालगंज आणि दिल्ली या ठिकाणी देखील ही कारवाई झालेली आहे। म्हणजे एकूण 5 ठिकाणी ही छापेमारी झालेली आहे। म्हणजे एकूण केंद्र शासनाचे जे काही विविध संकेतस्थळं आहेत, टोटल 54 संकेतस्थळं आहेत, त्याच्यावरती सायबर अटॅक करून ते हॅक करण्याचा प्रयत्न झालेला होता। तर यापूर्वीच या गुन्ह्यामध्ये 2 जणांना अटक झाली होती। त्यांच्याकडून जशी माहिती आली किंवा जे काही चेक करण्यात आलं त्या अर्थाने या ठिकाणी ही कारवाई झालेली आहे। तर त्याबाबत आता पुढील तपास आता NIA करत आहे। जुन्नर पोलिसांची टीम सिक्युरिटीसाठी त्या ठिकाणी गेलेली होती, परंतु पोलिसांना यातली कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। पाहत राहा शिवाई न्यूज जुन्नर।